जरीपटकामध्ये किंवा संपूर्ण शहरामध्ये माननीय पोलीस आयुक्त तसेच एसीपी झोन 5 यांच्या मार्गदर्शनाखाली एमडी किंवा अंमली पदार्थांविरुद्ध मोठी कारवाई चालू आहे। त्याची विशेष मोहीम चालू आहे। त्या अंतर्गत आमचे देखील पोलीस स्टेशनचे एनडीपीएस पथक याबाबत कारवाई करत होतं, माहिती गोळा करत होतं। काल रात्री 3च्या सुमारास त्यांना माहिती मिळाली की जरीपटका मार्केटमध्ये 2 व्यक्ती एमडी विकण्यासाठी आलेले आहेत किंवा एमडी विकत आहेत अशी माहिती मिळाल्याप्रमाणे रात्रपाळीचे पोलीस अधिकारी PSI किल्लेदार आणि एनडीपीएस टीमचे गुप्ता, हलमारे व इतर टीमने रेड करून त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 5 ग्रॅमचा एमडी माल आपण जप्त केलेला आहे। सदर जप्तीमध्ये आपण 2 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना अटक केलेली आहे। त्या 2 आरोपींना आता कोर्टात हजर करून त्यांची 6 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे। पुढील तपास त्यांनी तो माल कुठून आणला, कोणाला विकण्यासाठी आणला, कोणाला विकत होता, या सर्व गोष्टींची तपासणी आता पुढे चालू आहे। सर, आरोपीचे नाव काय आहे आणि कुठे राहत होते हे? आरोपीचं नाव आहे, एक आरोपी हितेश बिखानी आणि दुसरा आहे आकाश केवल रमानी। दोन्ही जरीपटक्याचे रहिवासी आहेत, स्थानिक आहेत आणि ते आमच्या माहितीनुसार, प्राथमिक माहितीनुसार स्थानिक लोकांनाच माल ते विकत होते, बाहेरून आणून माल विकत होते। आता पोलीस कस्टडी दरम्यान त्यांच्याकडून पूर्ण माहिती घेऊन माल कुठून आणत होते आणि कोणाला देत होते याची आम्ही माहिती घेत आहोत। सब जप्तीमध्ये काका यांचं काय भेटला, काही मोबाईल हे? जप्तीमध्ये आपण त्यांचा फक्त आपल्याला मोबाईल माल, एमडी माल, त्याचबरोबर त्यांचे 2 मोबाईल आपल्याला जप्त केलेले आहेत। आपण एकूण 32,000 रुपयाचा आपण माल जप्त केलेला आहे। एमडी 25,000 रुपयाचा आहे आणि मोबाईल हे त्यांचे छोटे मोबाईल होते जे एमडी खाणारे किंवा विक्रेता जसे छोटेसे बॉक्स फोन वापरतात त्या पद्धतीचे त्यांच्याकडे 2 प्रकारचे मोबाईल मिळालेले आहेत, ते दोन्ही जप्त केलेले आहेत। सर, हे एमडी कोणत्या जागामध्ये कुठे पकडलं, रेट कुठे झाले, कोणता चौकात? चावला चौक माता मंदिर जे आहे, चावला चौक जरीपटका मार्केटमध्ये, त्या ठिकाणी आपण त्यांना ट्रॅप लावून पकडलेलं आहे। सर, आव्हान का गरजलो एक बघितलं असं याच्यामध्ये आव्हान आपण असंच करू शकतो की लोकांना अंमली पदार्थ सेवन केल्याचे दुष्परिणाम हे प्रथम आपण लोकांना समजून सांगितलं पाहिजे। ते ज्या नशेमध्ये जे अडकलेले लोक, त्या लोकांना त्या नशेमधून मुक्त केलं। जर त्याची डिमांड कमी करू शकलो आपण, लोकांना नशामुक्त करून डिमांड कमी करू शकलो तर सप्लाय करणारे देखील ऑटोमॅटिक कमी होतील। त्याचबरोबर ज्या विक्री करत आहेत, सप्लाय करत आहेत, विक्री करत आहेत, त्यांनाही आव्हान आहे की तुम्ही पूर्ण पिढीच्या पिढी संपूर्ण आयुष्य लोकांचं खराब बर्बाद करत होता अशा प्रकारचे अंमली पदार्थ विक्री करून। त्यामुळे त्यांना सगळ्यांना आमचं आव्हान आहे की लोकांनी याचं अंमली पदार्थाचं सेवन करू नये। जे करत असतील त्यांनी नशामुक्तीकडे वळून या नशेतून मुक्त व्हावं आणि जे विकत आहेत त्यांना आमची खडसावणी आहे की आपण विक्री करताना मिळवला तुमच्यावर मोठ्यात मोठी कारवाई करणार आहोत।